यांच्याकडून ते 200-200 रुपयांचं पारितोषिक होतं आणि आशिषदादा मारणे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये होते. चला लगेच या. हा चला इथे आपण सगळी कॅश इथे धनंजय बिंताडे यांच्याकडे जमा केली आणि उरलेले सगळे पैसे मयूर कारंडे यांना आलेत का दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू. चला लगेच आपण मॅच कडे वळतोय. आपण मॅच लगेच सुरू करणं देखील फार गरजेचं आहे. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू लगेच या. चला इथे मॅचला सुरुवात होईल. पहिली सेमीफायनल मुळशी करंडक 2025 स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव आणि त्यांच्या विरोधात सरपंच अंकुश अण्णा वाशिवले 11 मुळशी धरण विभाग. मॅचला सुरुवात होते. लेट्स प्ले. रमेश मिरगणे इथे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू उजयष्टीच्या बाहेर पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. वाईट बॉलने अतिरिक्त धावेने धावसंख्येचा शुभारंभ होतोय. सुरुवात होतीये धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर याच भागातील आहेत. प्रामुख्याने सातत्याने हे खेळाडू एकमेकांच्या विरोधात आपण कित्येक स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलेले आहेत. परंतु आज या मुळशी करंडक रबर बॉल स्पर्धेमध्ये रबर बॉलचा अनुभव घेणारे हे खेळाडू आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. ऑल इंडिया ओपन गटातून देखील एक संघ इथे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय. यानंतरच्या मॅच मध्ये देखील आपल्याला ते खेळताना पाहायला मिळते. न्यू गोल्डन बावधन या संघाच्या विरोधात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण काहीसं फंबल आणि त्या दरम्यान मिळालेल्या 2 धावा. पहिला चेंडू अगदी योग्य पद्धतीने हाताळला गेला. त्यामध्ये 2 धावा आल्यात. एकूण धावसंख्या होते ती 4. पहिले 2 अवांतर चेंडू आणि त्यानंतर आलेल्या 2 धावा. रमेश मिरगणे नुकतीच एक स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये देखील संघाला विजेतेपद पटकावून देण्याचं काम त्यांनी केलं. त्याचबरोबर शुभम डोळस देखील या मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर हरी जाधव देखील आहेत या संघामध्ये. इथे देखील अखूट टप्प्याचा चेंडू आहे आणि ज्या खेळाडूच्या नावाची आपण चर्चा करत होतो शुभम डोळस यांच्याच हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल. पहिल्या विकेटचं पतन होईल. पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्याच विकेटचं पतन होत आहे. 4 या धावसंख्येवरती पहिला बॅटर इथे डगआउटच्या दिशेने जातोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील बॅटिंगसाठी. आकाश खरात बॅटर इन. चला जरा बॅटरने लवकरात लवकर येण्याची कृपा करावी कारण वेळ फार कमी आहे आणि त्यामुळे आपण थोडंसं घाई करतोय. सकाळी 5 षटकांचे झाले. त्यानंतर 4 षटक. आता 3. अजून जर वेळ लावला तर कदाचित 2 अथवा 1. त्यामुळे वेळ वाचवा आणि पटपट खेळा. 4 धावा झाल्यात. एक विकेट प्राप्त केली आहे. रमेश मिरगणे यांनी पहिले 2 चेंडू अवांतर हाताळले परंतु त्यानंतर केलं सुरेख असं कमबॅक आहे. पुढचा चेंडू इथे देखील हेलिकॉप्टर पद्धतीने उडवला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अजून एका विकेटचं पतन होईल. आकाश आले आणि आकाश पुन्हा एकदा माघारी गेलेत. डगआउटच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा बॅटर तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅक 2 बॅटर इथे बाद होत आहेत. 4 या धावसंख्येवरती. पहिले 2 चेंडू वगळता रमेश मिरगणे ज्या फॉर्म मध्ये आलेत ज्या फॉर्म मध्ये त्यांची गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीला अनुसरूनच इथे क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. अप्रतिम असे झेल टिपले जात आहेत. पहिला झेल बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने तर दुसरा आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये अगदी सुरेखरित्या झेल तिथे टिपला जातोय. नवीन बॅटर आकाशांची जागा भरून काढण्यासाठी प्रताप शितोळे न्यू बॅटर इन. बॅक टू बॅक 2 विकेट्स इथे प्राप्त केल्यात. रमेश मिरगणे इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. पाहूया विकेट हॅट्रिक इथे पूर्ण केली जाईल का.
अजून एक डावखऱ्या शैलीचे बॅटर प्रकाश शितोळे इथे मैदानामध्ये येत आहेत. प्रताप शितोळे इथे मैदानामध्ये येत आहेत. लेफ्ट हँडेड आहेत आणि आपण सुरुवातीपासूनच सांगितलं की हे मैदान डावखऱ्या शैलीच्या बॅटरसाठी फार योग्य आहे. बघूया कशा प्रकारे इथे प्रताप बॅटिंग करतील. आल्या पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक वेगात येतील, चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान सिंगल, एकेरी धाव. धावसंख्येमध्ये 1ने वाढ. फार वेळानंतर ही धावसंख्या वाढली जाते, तब्बल 2 विकेट्स गमावल्यानंतर, आणि धावसंख्या होते ती 5 धावा. ऋषी बिल्लारे या मुळशी तालुक्यातील एक बाहुबली बॅटर, सिक्सर किंग, स्ट्राईकला सज्ज होत आहेत. हा चेंडू वेगवान, परंतु दिशा इथे भरकटली जाते. डाव्या एष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इथे कॉल केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 6. 2 बॅटर बाद. पुढचा चेंडू, इथे देखील वेगात बॅट फिरवली जाते. बॅट स्विंग बघा किती वेगवान आहे. म्हणजे या जर बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला तर बॉल देखील म्हणेल की नको रे बाबा, या रेंज मध्ये यायला नको, अन्यथा फार दूर वरती जावं लागेल. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम 2 वेळा करणारा हा बॅटर आहे. पुढचा चेंडू रमेश यांचा, आणि त्याच गोष्टीची चर्चा होती. बेस्ट टाइम स्ट्रोक जरी असेल तरी ताकद इतकी आहे की बॉल सीमारेषेच्या पलीकडे फार लांबवरती जाईल. षटकार ऋषी बिल्लारे यांच्या बॅटमधून. 6 धावा. सहा धावेने इथे षटकाची समाप्ती होते. ऋषी बिल्लारे याच फटक्यांसाठी त्यांना जाणलं जातं. सिक्सर किंग, बाहुबली, आणि त्यांच्या बॅटमधून आलेला एक बाहुबली फटका. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संमिश्र स्वरूपाचं षटक आपण म्हणू शकतो, कारण 12 धावा देखील आल्या आहेत आणि 2 विकेट रमेश मिरगणे यांनी विकेट देखील मिळवल्या आहेत. पहिलं षटक संपलाय. 12 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्ग वरती. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपल्या संघासाठी कामगिरी झकास करण्यासाठी विकास इथे आमंत्रित केले जात आहेत. बघूया कशा पद्धतीने इथे विकास गोलंदाजीला सुरुवात करतील. एका बाजूने प्रताप आहेत तर दुसऱ्या बाजूने ऋषी आहेत. एक लेफ्टी आहे, एक राईटी आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. 12 तर झाले आहेत, परंतु उरलेल्या 12 चेंडूंमध्ये अजून किती धावा करतील आणि एक चांगलं टार्गेट इथे सेट करतील. वेगवान गोलंदाज इथे आमंत्रित केलेत. विकास. पहिला चेंडू अगदी गोळीप्रमाणे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरुवात तर चांगली केली आहे. तो रिदम आहे, म्हणजे ज्या पद्धतीने गोलंदाज वेगाचा वापर करतायत, जो 10 ते 12 पावलांचा रनअप आहे, आणि त्या रनअपला अनुसरून तो हाय आर्म ऍक्शन जो बॉल डिलिव्हर केला जातोय, त्याच पद्धतीने चेंडू इथे अगदी गोळीप्रमाणे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात केली आहे. विकास यांची कामगिरी झकास होते. पुढचा चेंडू, इथे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. बॅटवरतून ब्रश होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न ऋषी यांचा, परंतु तिथे देखील नकार कळवला जातोय. म्हणजे अगोदरच्या षटकाचा जो शेवटचा चेंडू आहे, पहिल्या षटकातील ऋषी बिल्लारे यांनी दूरवरचा षटकार ठोकला, परंतु इथे मात्र विकासने प्रतिस्पर्धी संघातील बॅटरला अक्षरशः बांधून ठेवलंय. बेड्या ठोकण्याचं काम केलंय. एका जागेवरती उभा ठेवलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटस्विंग चांगला आहे, परंतु जर संपर्क झाला नाही तर मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकास कामगिरी चांगली करतायत. 2 चेंडू सुरुवातीचे निर्धाव आहेत. अजूनही 4 चेंडू हाताळायचे आहेत. आता मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय. फटका तर फसतोय. आकाश तिथे चेंडू खाली येत आहेत. झेल इथे टिपला जाईल. कुठल्याही प्रकारची चूक नसेल, चुकीला नसेल माफी. अजून एका विकेटचं पतन होईल. तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर मैदानामध्ये येतात. ज्या बॅटरने या स्पर्धेमधील वैयक्तिक अर्धशतक जे कालच्या दिवसामध्ये नोंदवलं ना, तेच मैदानामध्ये येत आहेत. नाव आहे कृष्णा कालेकर. एक अष्टपैलू खेळाडू आहे. संघाला इथं गरज आहे आणि पाहूया ती गरज भागवण्यासाठी कृष्णा कालेकर कशा प्रकारे फलंदाजी करतील. परंतु विकासने कामगिरी केली आहे. 3 चेंडू निर्धाव आहेत. 1 विकेट प्राप्त केली आहे. खुल्या गटामध्ये आज जर आपण पाहिलं तर समीर जगताप यांनी निर्धाव षटक हाताळलं होतं. पाहूया इथे विकास तीच कामगिरी पुन्हा एकदा दर्शवतील का.
इथे देखील वेगवान चेंडू आहे, भन्नाट वेगामध्ये, शरीराचा वेध. टेनिस बॉलपेक्षा रबर बॉल ज्यावेळेस शरीराला लागतो ना, आपण म्हणतो ना एखादा चटका देऊन जाणारा चेंडू, इथे चेंडू लागलाय आणि त्याचमुळे इथे काहीशी दुखापत खेळाडूला होतीये. परंतु जे प्रोटेक्शन आपण म्हणतो ना की क्रिकेट खेळताना तुम्हाला या गोष्टींची गरज असते, म्हणजे चेहऱ्यावरती देखील, आता डोळ्यांसाठी देखील गार्ड आलेला आहे. त्याचबरोबरीने ज्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा ज्याप्रमाणे वापर केला जातो, अत्याधुनिक गोष्टी ज्या वापरल्या जातात, त्याचा वापर मैदानामध्ये करणं कधीही वेळ येऊ शकते, त्यामुळे तो वापर करणं फार गरजेचं आहे. वेगवान चेंडू आहे आणि टप्पा पडल्यानंतर आपण बघितलंच किती वेगात चेंडू शरीरावरती आदळलाय. क्षेत्ररक्षक आपण गोळा होऊ नका, क्षेत्ररक्षक अजिबात गोळा होऊ नका. हरी जाधव पारी इथून ती एक खेळाडूच ती काळजी करू शकतो, परंतु आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. तिथे पंच आहेतच, पंच देखील तिथे विचारपूस करतील. यष्टीरक्षक आहेत, त्याचबरोबर ऋषी बेलारे सारखे देखील अनुभवी खेळाडू आहेत आणि ते मार्गदर्शन करतील. या ठिकाणी आपण पाहतोय हडशी गावचे सरपंच माननीय सुनील भाऊ कळमकर यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इथे मात्र मोठा फटका खेळलाय, लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने बॉल जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. लांबवरचा षटकार, दमदार असरदार षटकार. मला वाटतं जी जखम झाली ना, त्या जखमेचं प्रायश्चित्त इथे केले जातं. जर अंगावरती चेंडू हाताळला तर आता मात्र त्याला डिपॉझिट केलं जाईल, ते देखील षटकारासाठी. मला वाटतं एखादा वाघ जखमी झाल्यानंतर तो अजून खुकार होतो, तसा चेंडू लागल्यानंतर इथे कृष्णा कालेकर अजून खुकार झालेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होती 18. 3 बॅटर इथे बाद आहेत. विकास यांच्यावरती आक्रमण चढवलंय. 5व्या चेंडूवरती आलेला हा षटकार आहे, अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट, डोळे मिटले परंतु बॉल मात्र तिथे खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक काहीशे चेंडू अडवताना आपण पाहिलं तर फंबल होत आहेत. एका धावेचं रूपांतर दुहेरीचं तिहेरीमध्ये करण्यात येत आहे. साज बाज और ताज 3 धावा इथे पूर्ण केल्यात. षटकाची समाप्ती झाली आहे. 9 धावा एकूण खर्च झाल्यात. 1 विकेट देखील, 2 विकेट देखील इथे आपण पाहिलं तर प्राप्त केल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता 3 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. त्याचबरोबर आपण पाहिलं तर उद्योजक माननीय संतोष अप्पा वाकडकर आणि त्याचबरोबर उद्योजक प्रदीप भाऊ सोनटक्के यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मुळशीकरांचा मुळशी करंडक 2025 मध्ये. चला थोडंसं पटपट आणि नेक्स्ट मॅचचा कॉल आपण इथे लगेच करतोय. टॉस होणार आहे. दोन्ही टीम, एका बाजूने मुळशीचाच संघ आहे न्यू गोल्डन बावधन आणि दुसऱ्या बाजूला ओपन खुल्या गटातून आलेला अमराज मृत्युंजय कोथरूड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, या षटकानंतर इनिंग ब्रेक होईल आणि त्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 2 चा षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऋषिकेश. पहिला चेंडू, एका हाताने बॅट फिरवली आहे समोरच्या दिशेने. 1 धाव त्या दरम्यान मिळते. रमेश मिरगाने त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल इथे प्राप्त केली जाते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. दुसरीचा प्रयत्न केलाय, जो वेळ लावला त्या वेळेचा सदुपयोग केलाय. गलती से मिस्टेक हो गई. थोडासा वेळ चेंडू हातामध्ये ठेवला आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने घेतलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 23. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॅटर बाद आहेत, परंतु 23 धावा झाल्यात. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 2-3 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न कृष्णा ऋषी यांचा असेल तर निर्धाव चेंडूची देखील गरज गोलंदाजांना असेल. इथे गती परिवर्तन आणि त्या चेंडूला मात्र फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार दमदार 6 धावेंसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय भोर राजगड मुळशी विधानसभा राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पंकजदादा हरपुडे यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं पुन्हा एकदा मुळशी करंडक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि स्वागत इथे बॅटरने केलंय. इनसाइड आउटचा फटका, पुन्हा एकदा बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत. लांब लांब लांब, खूप लांब षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद डीजे.
आताचा भीमर आहे, नो बॉल आणि त्याच्यामध्ये षटकार, म्हणजे आत्ताचे एकूण आल्यात 7 धावा. पुन्हा एकदा उघडा डोळे आणि पहा नीट, मुळशी करंडक पुन्हा एकदा आपण म्हणूयात झालंय सुपर डुपर हिट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. लागोपाठ अजून जर 2 षटकार मारले तर सरपंच प्रफुल्ल दादा यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. कृष्णा यांच्यासाठी हे पारितोषिक लावलं गेलंय. लागोपाठचे अजून 2 मारले तर. इथे फुलटॉस चेंडू आहे परंतु मिस टाइम होतोय. एक धाव तर त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल. बॅकअप तिथे उशिराने आलंय आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने घेतलाय. मग जर पहिला चेंडू असं म्हणावं लागेल, आता जर का पहिला चेंडू कृष्णाला लागला नसता तर कदाचित तो एवढा आक्रमक झाला नसता. पहिला चेंडू अंगाला लागला, इजा करून गेला आणि त्यामुळेच बॅटर तेवढाच घातक झालाय. काय फटकेबाजी आहे, मैदानाच्या चौफेर आहे. म्हणजे पहिला षटकार फाईन लेगला, दुसरा षटकार मिड विकेट, तर तिसरा षटकार आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर. मैदानाच्या चौफेर 360 डिग्री मध्ये इथे कृष्णा कालेकर नावाचं वादळ अगदी मैदानाच्या चौफेर गोंगावत आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काल देखील आपण या गोष्टीची चर्चा केली की कृष्णा यांच्या सरळ बॅटने षटकार येत आहेत, परंतु ते आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे निर्धाव चेंडू येतोय. हे रबर बॉल क्रिकेट, तुम्हाला सरळ बॅटचा वापर जास्त करावा लागतो, व्ही शेप मध्ये जास्त खेळावं लागतं. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 38. पुढचा चेंडू इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. आकाश चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील आणि काय झेल तिथे टिपलाय. विकेटचं होईल पतन, परंतु जितका वेळ कृष्णा मैदानामध्ये होते तितका वेळ मात्र डगआउट आनंदित होतं. कृष्णा होतील बाद आणि अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. चला बॅटर कोण आहेत लवकर या. मयूर लायगुडे पळत या, पळत पळत थांबूच नका. आता किती चेंडू आहेत, एकच चेंडू खेळायचा आहे तुम्हाला, पटकन या पळत. न्यू गोल्डन बावधान संघाचे संगणक आणि हमराज मृत्युंजय संघाचे संगणक चला टॉस साठी या. आज मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांनी हे व्यासपीठ अगदी भरून गेलंय आणि मुळशी करंडक यशस्वी झालाय हे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कळून येत आहे. सर्वच मान्यवर वेळेत वेळ काढून आलेत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मुळशी करंडक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. शेवटचा चेंडू आहे, बघूया या शेवटच्या चेंडूवरती काय होईल. 17ची जर्सी आहे, पाहूया गोलंदाजाला त्या 17चा खतरा होतोय का. एक चेंडू शिल्लक, आखो टप्प्याचा चेंडू आणि 17चा खतरा एकच मिळाला, परंतु त्यावरती देखील ठोक डाला, षटकार. महेश नानगुडे. हा नक्कीच, सध्या महाराष्ट्रामध्ये 2च स्पर्धांची चर्चा असते, एक म्हणजे बैलगाडा शर्यत आणि दुसरं म्हणजे क्रिकेट. बैलगाडा शर्यतीमध्ये मुळशीचा बाकासूर आणि क्रिकेट जगतामध्ये मुळशीचाच महेश नानगुडे. त्यामुळे या 2 नावाची चर्चा आहे. चला फिल्डिंग साठी यावं लागेल तुम्हाला. बॅटिंग झाली, आता फिल्डिंग करायचीच आहे, त्यामुळे पळत या. चला पुढील मॅचचा टॉस. आपण ही घाई त्यासाठीच करतोय की पुढे फायनल 1 ओव्हरची होता कामा नये. चला हमराज मृत्युंजय संघाचे संगणक महेश नानगुडे, चला टॉस साठी या. न्यू गोल्डन बावधन संघाचे संगणक किरण सर स्वतः आहेत. चला आता हे असं चित्र आहे की बावधन भागातीलच आहे महेश नानगुडे देखील, परंतु तो आता खुल्या गटामध्ये हमराज मृत्युंजय संघातून खेळतोय, परंतु प्रतिस्पर्धी संघ मात्र त्यांच्याच इथला आहे न्यू गोल्डन बावधन. आता बावधन विरुद्ध बावधन असा टॉस केला जाईल आणि मान्यवरांना विनंती, आपण टॉस करण्यासाठी इथे व्यासपीठासमोर यायचं आहे. इथे आपण पाहतोय आपल्या विनंतीला मान देऊन भोर राजगड मुळशी विधानसभा राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पंकजदादा हरपुडे यांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनल 2 चा टॉस संपन्न करतोय. एका बाजूने मुळशीचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने ऑल इंडिया ओपन खुल्या गटातील संघ आहे, परंतु कॅप्टन दोन्ही मुळशीचेच आहेत आणि बावधनचेच आहेत. टॉस कोणी जिंकलाय? हमराज मृत्युंजय या संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय चला पेंडिंग असेल तिथे क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटर कोण आहेत? चला पटकन रमेश सर बॅट्समन पाठवून द्या लगेच. शुभम डोळस
चला 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 लवकर. चला शुभम डोळस तर आलेले आहेत आणि अक्षय मुरमुरे. अक्षय मुरमुरे यांना आपण या भागामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलेलं आहे, परंतु आज ते संघामध्ये खेळत आहेत. रमेश मिरगणे यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलेलं आहे. हमराज मृत्युंजय संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, याचाच अर्थ न्यू गोल्डन बावधान हा संघ प्रथमतः बॅटिंग करेल. महेश सर, आपली टीम तयार ठेवायची. ही मॅच संपल्या आपल्याला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावायचं. नो मीटिंग्स, कुठल्याही प्रकारची चर्चा करू नका. अथवा फायनल एकच ओव्हरची होईल, त्यामुळे थोडीशी घाई करायची, आपल्याला सहकार्य करा. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत, शुभम डोळस आणि त्याचबरोबर अक्षय मुरमुरे. ही आघाडीची जोडी आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 45 धावींची गरज आहे. बॅटरने तर मोठी धावसंख्या उभी केली. आता डिफेंड करण्याचं काम गोलंदाजांचं आहे. गोलंदाजांनी खर्च केलाय, आता बॅटरला इथे धावा बनवायची देखील गरज आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय. स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन, वाळेन डोंगरगाव, तर दुसऱ्या बाजूला सरपंच अंकुश अण्णा वाशिवले 11 मुळशी धरण विभाग. दोन्ही मुळशी तालुक्यातीलच संघ आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे, परंतु आज हा फॉर्मॅट वेगळा आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील त्यांना नाविन्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. पहिला चेंडू, फटका फसलाय. झेल होईल का? प्रयत्न मात्र तिथे फार दूरवरतून करण्यात आला, परंतु 2 धावा शुभम यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. शुभम डोळस जर आपण पाहिलं तर चांगले लेदर बॉल खेळाडू आहेत. आणि आपण सुरुवातीपासून सांगितलं की रबर बॉल खेळण्याचा अनुभव, तुम्ही लेदर बॉलचा जर तुमच्याकडे अनुभव असेल तर रबर बॉलवरती खेळणं थोडंसं सोपं जातं, कारण तितक्या वेगात चेंडू येतात, उसळी घेणारे चेंडू असतात. तुम्हाला सरळ बॅटचा वापर इथे करावा लागतो. आणि ते क्रिकेट प्रामुख्याने जे आपण म्हणतो ना की प्रोफेशनल क्रिकेट, हे सरळ बॅटने खेळलं जातं आणि तेच क्रिकेट इथे खेळावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 2. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर आणि बॉल देखील करेल. हवाई सफर, 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या या 4 धावा. चौकार. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही, परंतु दुसऱ्या चेंडूवरती शुभम डोळस हा खूप टप्प्याचा जो चेंडू आहे त्यावरती केलेला प्रहार आणि बॉल सीमारेषा पार. धावसंख्येत 4 ने वाढ होते. 6 धावा झाल्यात. 45 धावांचा पाठलाग आहे आणि पाठलागाची सुरुवात शुभम यांनी शुभ फटक्यानेच केली आहे. 6 धावा. पुन्हा एकदा वेगात चेंडू इथे हाताळला जातोय. इथे शरीराचा भेद, परंतु इकडून तिकडे फेकाफेक आणि बॅटर मात्र इथे बाद आहेत की नाही याची चर्चा केली जाईल. दोघांचाही नेम इथे चुकलेला आहे. एकदा यष्टीरक्षकाने मारला, तो लागला नाही, तेव्हा देखील बाद होते. पुन्हा तो चेंडू गोलंदाजाने अडवला, त्यांचाही नेम लागला नाही आणि ते तिथे देखील बचावले गेले. इकडून तिकडे फेकाफेक, परंतु काहीच नाही. हा, कधी कधी असं होतं, घाई गडबड केल्याने तसं होतं. बॅटरला वाटलं की इथे धाव झाली असती, परंतु ती झाली नाही. चालत येऊन जरी स्टंपला लावला असता तरी कदाचित बॅटर बाद झाले असते, परंतु तिथे अति घाई केली आणि त्याचा परिणाम बॅटर इथे सेफ आहे. 3 चेंडूमध्ये 6 धावा. 15 चेंडू आणि 39 धावींची गरज आहे. 15 चेंडू आणि 39 धावा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. रोशन त्या ठिकाणी तैनात आहेत. फेकी केली आहे, सिंगल मिळतीये. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत 7 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती किरण आहे, आशिषची किरण आहे. आणि आपण पाहिलं तर सूर्य किरण देखील तितक्याच तळपत आहेत. ज्या पद्धतीने सूर्य किरण तळपत आहेत ना, त्याच पद्धतीने इथे किरण गोलंदाजी करतात. संघाचे संघनायक आहेत, कॅप्टन आहेत आणि स्वतः खांद्यावरती जबाबदारी घेऊन इथे गोलंदाजी देखील करतायत. अक्षय मुरमुरे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. पहिला चेंडू स्वतःचा खेळण्यासाठी. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब
हातातून चेंडू निसटतोय. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9. अगदी आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. म्हणजे आपण म्हणतो ना की सकाळी अंघोळीचा ओला साबण जसा हातातून निसटतो तसा हा सुका चेंडू हातातून निसटलाय. काहीतरी चेंडूमध्येच दोष असेल. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 9 धावा झाल्यात पहिल्या षटकातील. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 45 धावेंचा पाठलाग आहे. सुरुवात संत गतीने झाली आहे. शेवट मोठ्या प्रमाणात केला जाईल का? पुढचा चेंडू किरण यांचा अक्षयसाठी. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु तिथे म्हणावं तसं यश प्राप्त केलं जात नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव इथे पूर्ण होणार नाही. क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाद होत असताना अक्षय मुरमुरे इथे होतील धावबाद. पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. सर्वच खेळाडू सगळेच प्रेक्षक इथे ही मॅच पाहतच असतील. पहिल्या डावामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या आणि एक बॅटर बाद होता. इथे 10 आहेत, एक बॅटर बाद आहे. संधी अजूनही आहे, परंतु त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. कोणाला तरी कृष्णा कालेकर सारखं खेळावं लागेल, कोणाला तरी ऋषी बिलारेंसारखं खेळावं लागेल. त्याशिवाय हे लक्ष्य साध्य होणार नाही. कारण शेवटचे 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंमध्ये 35 धावेंची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ओमकार भिलारे. बॅटिंग साठी देखील आले होते पहिलेच. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ओमकार भिलारे इथे येत आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. 12 चेंडू आणि 35 धावा. शुभम डोळस यांना मिळालेलं जीवदान पाहूया त्याचा ते फायदा घेतील का. तर दुसऱ्या बाजूने न्यू बॅटर इन रमेश मिरगणे ही जोडी विजयाचे शिल्पकार ठरतील का. पहिला चेंडू अति उसळी घेणारा. टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटरच्या डोक्यावरून चेंडू मार्गस्थ होतोय. फर्स्ट बाउन्सचा तर इशारा केलाय आणि पंचांनी व्हाईट बॉलचा देखील इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11. नेल्सन धावसंख्या 11 वरती 1. एक षटक पूर्ण झालंय. सगळीकडेच 1-1. हा चेंडू देखील पुन्हा एकदा उसळी घेणारा. सेकंड बाउन्सर आणि हा देखील व्हाईट बॉल कळवला जाईल. परंतु आता जर का बाउन्सर टाकला गेला तर इथे नो बॉल दिला जाईल. कारण 2 बाउन्सर आपण अलाउड केलेत या करंडकामध्ये. शक्यतो आता तो नवीन नियम देखील आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील तुमच्याकडे 2 बाउन्सर अलाउ केले जातात. तिसऱ्याला मात्र तो नो बॉल दिला जातोय. परंतु इथे वेगळं असं आहे की डोक्यावरून जर चेंडू गेला तर तो बाउन्सर आणि त्याचबरोबर तिथे व्हाईट बॉल दिला जाईल. गोळा होऊ नका, गोळा अजिबात होऊ नका. एखाद्याने चर्चा करा. सगळी जण एकत्र येऊन गोलंदाजाला सांगू नका, अन्यथा त्यांचं नियंत्रण अजून सुटून जाईल. चला आपण लगेच मॅच कडे वळतोय. सुरुवात तर केली परंतु दोन्ही अवांतर चेंडू आहेत. काहीसा कानमंत्र दिलाय. आता 4 खेळाडू एकत्र आल्यानंतर चर्चा तर झाली आहे. पाहूया खर्च किती करतायत. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. झेल तिथे टिपला जाईल का. नक्कीच झेल टिपलाय. कानमंत्र दिलाय आणि त्याचा पुरेपूर फायदा. सेट बॅटर शुभम डोळस तिथे होत आहेत बाद. अजून एक मोठा धक्का. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. मुळशी करंडक आणि या करंडकाची रबर बॉलची सुरुवात ज्या पद्धतीने संपूर्ण आयोजन कमिटीचे सदस्य, त्यामध्ये सागर अंगरे असू द्या, त्याचबरोबर राजेश पवार साहेब असू द्या, त्याचबरोबर आपण पाहिलं तर किसन मरगळे साहेब असू द्या, त्याचबरोबर रोहिदासजी गोंते साहेब असू द्या, त्याचबरोबर भाऊ शिंदे असू द्यात, या सर्वांनीच केलेलं एक बहारदार नियोजन आयोजन आहे. तब्बल 50,000पेक्षा देखील प्रेक्षकांनी ऑनलाईन ही स्पर्धा पाहिलेली आहे. एक भव्य दिव्य आयोजन आहे. समालोचक असू द्या, त्याचबरोबर पंचांची भूमिका करणारे पंच असू द्यात, अगदी सर्व प्रोफेशनल इथे या स्पर्धेदरम्यान आपण पाहिलं.
आज मुंबई सारख्या भागातून देखील आज समालोचक चंद्रकांत शेट्टे सर देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिलेत. अगदी आपण पाहिलं तर जुन्नर भूषण त्याचबरोबर मुंबई भूषणचा पुरस्कार त्यांनी मिळवलाय आणि या स्पर्धेला त्यांची देखील उपस्थिती लाभते. आकाश आले आणि पहिला चेंडू खेळत असताना तिथे मात्र झेलबाद होत आहेत. बॅक टू बॅक अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. धन्यवाद. पहिल्या 2 चेंडूंवरती आपण पाहिलं ना तर कुठेतरी गोलंदाजाचा रिदम ती लाईन आणि लेन भरकटली होती, परंतु 4 खेळाडू कॅप्टन यष्टीरक्षक ज्यावेळेस एकत्र आले आणि त्यांनी गोलंदाजाला काहीसं मार्गदर्शन केलं तर पुढच्या बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 विकेट देखील मिळवल्या. म्हणजे ऐकलंय, आपण म्हणतो ना की लोकांचं ऐकावं लागतं, परंतु जेवढं कळेल तेवढंच ऐकलेलं बरं असतं. नको ते ऐकून उपयोग नसतो आणि जे योग्य आहे ते ऐकलं आणि त्याच गोलंदाजाने बॅक टू बॅक 2 विकेट देखील मिळवल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या या स्पर्धेदरम्यान ज्यांची उपस्थिती लाभली आहे, उपमहाराष्ट्र केसरी माननीय अक्षयभाऊ शिंदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. मुळशी करंडकामध्ये आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत आणि मोठा फटका समोरच्या दिशेने गोळीप्रमाणे खेळलाय. प्रयत्न चांगला आहे, झेल निसटतोय, परंतु तिथे आपण पाहतोय एकच धाव प्राप्त केली जातील. ऋषी भिलारे यांचा जर प्रयत्न आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. सूर मारून तिथे झेल घेण्याचा प्रयत्न केला, सूर मारला, परंतु तिथे धूर निघाला. या ठिकाणी आपण पाहतोय नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला या मुळशीमध्ये लाभली आहे ते माजी गटनेते पुणे जिल्हा परिषद शांताराम दादा इंगवले या मान्यवरांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. स्वागत इथे केलंय, गोलंदाजांनी देखील केलंय, क्षेत्ररक्षकाने देखील केलाय आणि बॅटरने देखील इथे ते प्रयत्न केलेत. 2 धावा पूर्ण आहे. फेकी मात्र भरकटली आहे. प्रवीण साठे तिथे तैनात आहेत. त्यांच्या हातातून धाव घेणं खरंच अवघड आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 15. आता मात्र सामना हातातून हळूहळू दूर निष्ठत चाललाय. स्वर्गीय किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळेन डोंगरगाव या संघाच्या बाजूने कुठेतरी सामना झुकलाय असं म्हणावं लागेल. पुढचा चेंडू मोठा फटका खेळलाय रमेश बिरकेन यांनी लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17. दुसरं षटक सुरू आहे आणि या षटकामध्ये देखील म्हणावं तसा फटका खेळता आला नाहीये. एकही षटकार अजून आलेला नाहीये. जिथे षटकारांची गरज आहे तिथे षटकार जर आला नाही तर मात्र सामना फार दूरवरती निघून जातो. इथे देखील आडव्या बॅटचा वापर आणि बॉल देखील करेल हवाई सफर. चांगला बॉटम हँडचा वापर, मनगटी फटका, बॉल जाईल सीमारेषा पार, येईल 6 धावा देत षटकार. धन्यवाद. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे टेमघर गावचे सरपंच माननीय सुनील भाऊ मरगळे या मान्यवरांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. षटकारानंतर धावसंख्या आपण पाहतोय 23 होती आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 22 धावेंची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. चला पटकन, तुम्ही गोळा होऊ नका एवढा वेळ, तुमच्याकडे तेवढा वेळ नाहीये आता. ऋषी सर, ही लगेच तुम्ही तयार राहा. नो टीम मीटिंग, लगेच खेळायचं आपल्याला. 3-3 ओव्हरची मॅच आहे, अन्यथा फायनल आपल्याला 1च ओव्हरची खेळावी लागेल. हमराज मृत्युंजय संघाचे खेळाडू लगेच इथे या, आपल्याला लगेच मैदानात जायचंय, संघनायकांनी कळवलंय. चला सगळेच या. जी काही मीटिंग घ्यायची 1 ओव्हर आहे तुमच्याकडे, मीटिंग घेऊ शकता. मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका प्लीज, आपण सहकार्य करा. चला, चालू असलेली लढत देखील तितकीच रोमहर्षक आहे. वासिक शेख यांचा आज दिवस काही चांगला गेला नाही, परंतु शेवटच्या मॅचेस मध्ये तो कारनामा करू शकतात. निहाल तुसामत, मिस्टर MPL, अप्रतिम गोलंदाजी, मावळ भूषण, दत्ता पवार, त्यांची पॉवर आपण पहिल्या मॅच मध्ये बघितलंय. मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आहे. सुशांत जाधव आहेत, गायकवाड आहेत, माफ करा, सुशांत गायकवाड आहेत.
6 चेंडू 22. प्रवीण साठे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार. बॉल देखील जाईल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती षटकार षटकार 6 धावा. धन्यवाद. लवळे गावचे अष्टपैलू खेळाडू रोहितजी सुर्वे यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. सुनील भाऊ कळमकर यांच्याकडून प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. परंतु हा बॅक टू बॅक दुसरा आहे. वाह काय फटका मारलाय. फार दूरवरचा षटकार 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा. धन्यवाद डीजे. पहिल्या 2 चेंडूंवरती मस्ट निडेड षटकार 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार. याचाच अर्थ शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. विकासने कामगिरी केली आहे झकास. संघासाठी गोलंदाजी असू द्यात फलंदाजी असू द्यात जे पाहिजे ते करून दिलंय आणि त्या खेळाडूचं कौतुक देखील करावं लागणार आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 4 चेंडू आणि 10 धावा. प्रत्येक निर्धाव चेंडूला 500 रुपये आहेत. परंतु हा चेंडू वेगात हाताळलाय. उजव्या यष्टीच्या लगत. एक धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. पंच इथे इशारा कळवतील. 22 स्वरूपाची धाव आहे. रिव्ह्यूचा वापर. यस चला तिसरे पंच लगेच आपण तिथे जी बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय त्याचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. व्हाईट बॉल साठी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू अतिरिक्त आहे की नाही याची पडताळणी करायची आहे. टेक्नॉलॉजीचा वापर. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. Yes, keep rolling, rolling, rolling. It's a fair delivery. Review unsuccessful. 3 चेंडू आणि 9 धावा. रमेश मिरगणे एक षटकार खेळलाय त्यांनी देखील. विकासने देखील 2 खेळलेत. प्रवीण साठे 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. इथे देखील मोठा फटका. फटका अगदी दूरवरती खेळलाय. नाही थांबणार नाही वाकणार नाही झुकणार फक्त आणि फक्त ठोकणार. षटकार. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना जर आवडला असेल तर सगळ्यांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊ द्यात. रमेश मिरगणे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. प्रवीण साठे गोलंदाजी मार्क वरती आहे. एका बाजूला फिरकीचा जादूगार तर दुसऱ्या बाजूला विस्फोटक बॅटर. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका तर फसतोय की काय परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. आणि इथे मात्र सामना जिंकला जातोय. 1 चेंडू राखून या 22 धावा पूर्ण करण्याचा विक्रम इथे केला जातोय. सरपंच अंकुशांना वाशिवले 11 मुळशी धरण विभाग फायनल मध्ये दाखल होणारा हा पहिला संघ आहे. वेल डन वेल प्लेड. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर जो संघ इथे पराभूत झाला त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील असतील. 4थ्या क्रमांक अथवा 3रा क्रमांक येणारा काळ ठरवेल. परंतु काय बॅटिंग केली रमेश मिरगणे यांनी. आणि चालू मॅचचा म्हणजे जे पोस्ट मॅच झालं त्या पोस्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच रमेश मिरगणे. रमेश मिरगणे मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. या रमेश आपला मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी या. हा 3ऱ्या 4थ्या क्रमांकासाठी रनर टू विनर असं पारितोषिक दिलं जाईल. 3ऱ्या क्रमांकासाठी मॅच होणार नाही. सेमीफायनल क्रमांक 2 उरकल्यानंतर लगेच आपण दोन्ही विजेत्या संघांमध्ये फायनलची मॅच खेळणार आहोत. त्यामुळे ही मॅच फार महत्वाची आहे. एका बाजूने न्यू गोल्डन बावधान एका बाजूने आतिश आणि त्याचबरोबरीने त्यांची संपूर्ण टीम इथे खेळेल. तर दुसऱ्या बाजूने महेश नानगुडे अँड कंपनी इथे मैदानामध्ये खेळेल. 3 ओव्हरचीच मॅच आहे आणि जशी सेमीफायनलला सुरुवात होईल पुन्हा एकदा आमचे